झी 24 तास एक पाऊल पुढे। दिवे आगार दरोडा प्रकरणी विधानसभेत महाआरती करणाऱ्या 14 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं। यात शिवसेनेचे 13 तर भाजपच्या एका आमदाराचा समावेश आहे। हे कृत्य आततायीपणाचं असल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। तर भ्रष्टाचारावर चर्चा टाळण्यासाठी निलंबन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला। कोणी कोणाचं रक्षण करायचा हा प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे। देवानी आमचं करायचं का आम्ही देवाचं करायचं, त्याचं उत्तर शोधा। वाटल्यास गणपतीच्या उंदराला विचारा, काय रे बाबा तुला काय वाटतं। दिवे आगार गणेश मूर्ती दरोडा प्रकरणी शिवसेना प्रमुखांनी झी 24 तासवर ही व्यथा व्यक्त करून 12 तास उलटायच्या आत युतीच्या आमदारांनी गणपती बाप्पाला थेट विधानसभेतच आणलं। सभागृहात आणलेल्या या मूर्तीची आरती देखील करण्यात आली। विधानसभेत असा गोंधळ घातल्याप्रकरणी शिवसेनेचे 13 आणि भाजपचा 1 अशा एकूण 14 आमदारांना निलंबित करण्यात आलं। यामध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, विजय शिवतारे, विनोद घोसाळकर, महादेव बाबर, राजन विचारे, ज्ञानराज चौगुले, संजय गावंडे, बालाजी किणीकर, अभिजित अडसूळ, चंद्रकांत मोकाटे, दौलत दरोडा, सुजित मनसेकर या 13 आमदारांसह भाजपच्या राम शिंदे यांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलंय। काय झालं त्याचं निवेदन करावं, या ठिकाणी आम्ही त्या सभागृहामध्ये गणेश मूर्ती घेऊन गेलो होतो। कुठलीही त्या ठिकाणी सभागृहाचा अवमान करण्याचा प्रयत्न आणि भावना आमच्या मनामध्ये नव्हती, परंतु ही एकतर्फी कारवाई सरकारने केलेली आहे। जनता निश्चितपणे त्यांना त्यांची जागा दाखवेल। सरकारला त्या मूर्तीमध्ये कुठल्याही प्रकारची त्या चोरांना पकडण्यामध्ये इंटरेस्ट नाही असं होतं। आम्ही अनेक आंदोलनं छोटी छोटी करून सुद्धा सरकारचं लक्ष वेधलं, परंतु जाणून बुजून महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी हे आमचं निलंबन केलेलं आहे। दरोडेखोरांचा शोध घ्यायचे सरकारचे प्रयत्न सुरू असताना विरोधकांचं कृत्य आततायीपणाचं असल्याचा आरोप आघाडीचे नेते करतायत। त्यांच्या असलेल्या गटनेतृत्वाच्या माध्यमातून, पक्षाच्या चढावडीच्या माध्यमातून कुठेतरी आपलं नेतृत्व दिसलं पाहिजे। आम्ही आंदोलन करतोय, ऍक्टिव्हिटीज दाखवतोय, दाखवण्यासाठी श्रेष्ठींना दाखवण्यासाठी हे आंदोलन असेल आणि त्यामुळेच सभागृहाचं कामकाज बंद पडलं म्हणून आम्ही कारवाई करण्याची मागणी। तर विलासराव देशमुख आणि कृपाशंकर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचारांच्या आरोपांवरील चर्चा टाळण्यासाठीच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी केला आहे। कृपाशंकर यांनी बेनामे मालमत्ता जमा केली या संदर्भामधली आणि अन्य घोटाळ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा उपस्थित केली होती। या चर्चेनं सरकारचं वस्त्रहरणच होणार आहोत। ही चर्चा येऊ नये असाही प्रयत्न यामागे असावा अशी शंका घ्यायला जागा आहे। मंदिरातून गणेशाची मूर्ती चोरीला जाणं हा सगळ्यांसाठीच संतापाचा विषय असला तरी या मुद्द्यावरून होत असलेलं राजकारण देखील तितकंच लाजिरवाणं आहे। त्यामुळे बुद्धीच्या या दैवतानं आता राजकारण्यांना सुयोग्य आणि शिस्तबद्ध राज्यकारभाराची बुद्धी द्यावी अशी प्रार्थना सर्वसामान्य करतायत। झी 24 ताससाठी दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।